नमस्कार मित्रांनो. सो आजचा थॉट ऑफ द डे आहे परफेक्शन. मित्रांनो, परफेक्शन इज अ मिथ अँड अपग्रेडेशन इज द ट्रुथ. हे कसं मी तुम्हाला सांगतो. परफेक्शन आपण बघा ना, बरेच जण म्हणतात की यार माझा ना लाईफच परफेक्ट नाही आहे, माझं ना मॅरेजच परफेक्ट नाही आहे, माझी ना मुलंच परफेक्ट नाही आहेत, माझं म्हातारपणच परफेक्ट नाही आहे, माझं आयुष्यच परफेक्ट नाही आहे. हे बरंच तुम्ही ऐकलं असेल, पण खरं तर परफेक्ट असं काहीच नसतं. परफेक्शन इज ओनली द परसेप्शन ऑफ एव्हरीबडी. प्रत्येकाचं एक परसेप्शन असतं. एक्झाम्पल, तुम्ही 6 आकडा काढला, मला तो 6 आकडा वाटतो, समोरच्याला तो 9 आकडा वाटतो, किंवा माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी हे परफेक्ट आहे, समोरच्याला ते कदाचित परफेक्ट नाही वाटणार. सो असं परफेक्ट असं काहीच नसतं. तर मग महत्त्वाचं काय आहे, तुम्ही काल जे होता त्याच्यापेक्षा आज अपडेट आहात का, आज तुम्ही एक्सलंट काम करत आहात का परफेक्टपेक्षा. आणि बरेच जण ना या परफेक्शनच्या चक्करमध्ये काही करूच शकत नाही. ना ते धड चांगला पार्टनर शोधू शकतात लाईफमध्ये, ना ते करिअरमध्ये, कारण परफेक्ट हवं ना सगळं. सो करिअर बिघडतं, मॅरेज बिघडतं, मुलांचं संगोपन बिघडतं, ओव्हरऑल लाईफ या परफेक्शनच्या चक्करमध्ये बिघडू शकते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की परफेक्शनला चेज करण्यापेक्षा आपण एक्सेलन्सला चेज केलं पाहिजे, अपग्रेडेशनला चेज केलं पाहिजे, अपडेशनला चेज केलं पाहिजे, आणि जस्ट बी द बेटर व्हर्जन ऑफ युअर सेल्फ इन एव्हरीथिंग. हे सगळीकडे लागू होते. तुम्हाला काय वाटतं?